तिवसा येथील स्वयंघोषित गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर यांना मध्य प्रदेशातील एका भक्त महिलेवर 3 महिने अत्याचार करून मोबाईलमध्ये अश्लील चित्रफित बनवली होती। या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून कुऱ्हा पोलिसात गुरुदास बाबावर गुन्हे दाखल करण्यात आले होते। मात्र गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर हा फरार होता। अखेर स्वयंघोषित गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर याला भोपाळ रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली आहे। अखेर गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर हा पोलिसांच्या हाती लागला। हा भोपाळ शहरातील एका लॉजवर राहत होता आणि दिल्लीला जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। तेव्हा पोलिसांनी सुनील कावलकरला रेल्वे स्थानकावरून अटक केली। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली। विशेष म्हणजे आपल्याला कुणीही ओळखू नये याकरता या गुरुदास बाबानं दाढी आणि कटिंग केली होती। तसंच तो पॅन्ट आणि शर्ट मध्ये वावरत होता। फरार झाल्यानंतर तो वारंवार आपल्या राहण्याचं ठिकाण बदलत होता। फरार असताना तो गंगासागर, वाराणसी, बुद्धगया अशा विविध ठिकाणी फिरत त्यानं पोलिसांना हुलकावणी दिली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेचं पथक सातत्यानं त्याच्या मागावर होतं। स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकानं आरोपीला ताब्यात घेऊन चांदूर रेल्वे पोलिसांना सुपूर्द केले। या घटनामध्ये जे पीडित महिला आहे ते जबलपूरची होती। त्याने आमच्या कुन्हा पोलीस स्टेशनमध्ये 25 जानेवारी 2024ला तक्रार दिली। यामध्ये त्याने सांगितले की जे बाबा होता त्याने महिलाची फसवणूक करून यांच्याशी वारंवार शारीरिक संबंध केले आणि याची जे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ते पण बाबाद्वारा करण्यात आली होती। हे जे व्हिडिओ रेकॉर्डिंग ज्यावेळेस जे पीडित महिला त्याने बघितली तर यानं पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली होती। तर हे गुन्हा दाखल झाल्यापासून जे बाबा जो होता तो फरार होता आणि याच्या पाठीमागे पोलीस आणि आमचे स्थानिक गुन्हे शाखा याची 2 टीम कंटिन्यू याचे पाठलाग करत होती। हे बाबा जे आहे ते वेगवेगळ्या स्टेटमध्ये, यूपीमध्ये, वेस्ट बेंगॉलमध्ये ते फिरत होता आणि यानं आपली जे ओळख आहे न पटण्यासाठी जे स्वतःचे केस आणि दाढी आहे ते पण कापलेली होती आणि आम्हाला गुप्त जे सूत्राद्वारा जे माहिती भेटली तर आम्ही यानं जे आहे भोपाळवरून अटक करण्यात आली आहे। रोजी अटक करून जे आहे न्यायालयासमोर हजर करण्यात आलेली आहे। संदर्भात पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे।